तो माल लोड करून निघालेलो शिन्नरला नाही ना। आता पुढं येतो शिन्नरचा घाट, तर गाडीने एअर पकडला। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग। तर मित्रांनो, आता आपण घरून नाक्यावरती जायला निघालेलो आहे आणि लगेच आपल्याला फोन आलेला आहे। तर ते रोकडे सरांची कंपनी आहे ना, तिथून आपल्याला काही बॉटल्स भरायचे आहे, काही मटेरियल आहे ते भरायचं आहे आणि शिन्नरची जी MIDC आहे ना तिथं सोडायचं आहे आणि परत तिथून दुसऱ्या कंपनीतून बॉटल भरायच्या आणि आपल्याला इथं परत नाशिकला आणायच्या, तर असं भाडं आहे। तर चला निघूया आता आपण त्या बॉटल घ्यायला पवननगरला। ओके, हा आपल्या घराजवळचा बनकर चौक आहे आणि आता आपण बॉम्बे नाक्यावरून आहे ना सरळ नाक्यावर जाणार आहे आपण। आणि नाक्याच्या पुढंच आहे ना ते सरांचं कंपनी आहे, तिथून मटेरियल भरायचं आणि आपल्याला शिन्नरला पोहोचायचं आहे। तर चला, ओके। हे बघा मित्रांनो, आला बॉम्बे नाका। आणि आता आपल्याला डिझेल भरून घ्यायचं आहे, डिझेल भरून घेऊ। हे बघा हनुमानजीचं मंदिर, जय हनुमानजी महाराज की जय, जय बजरंग बली। डिझेल भरून घेऊ आता आपण। हे बघा मित्रांनो, हे आता आलं लेखानगर। मित्रांनो, हा आला आपला नाका आणि नाक्याच्या पुढे जाऊन आहे ना आपल्याला ते मटेरियल भरायचं आहे। तर मित्रांनो, आता गाडी लोड होती बघा। तर मित्रांनो, आता आपण तो माल लोड करून निघालेलो शिन्नरला। तर चला, गणपती बाप्पा मोरया। आता आपण इथून आहे ना धीरानगर बोगदा आहे ना, सॉरी आपलं हे पहिला डेक्कन पेट्रोल पंपावरती डिझेल टाकू आणि त्याच्यानंतर मग लेखानगर वरून आहे ना सरळ आंबेडकर, वडाळगाव, आंबेडकर नगर, नाशिक रोड आणि शिन्नर, असा आपला आजचा प्रवास राहणार आहे। तर ठीक आहे। तर मित्रांनो, आता आपण डिझेल टाकून आहे ना निघालेलो आहे आता आपण शिन्नर प्रवासाला। हे बघा, आता हे वडाळगाव लागल। तेव्हा मित्रांनो, कसे मस्त पिवळे पिवळे फुलं आहे बघा, छान वाटतं एकदम, भारी वाटतं एकदम मस्त। त्याच्याकडे पिवळे पिवळे फुलांचे ताटी नाही या, तेव्हा पिवळ्या फुलांच्या ताटी एकदम मस्त वाटतं। हे वडाळगाव आता पास करू आपण मित्रांनो। हे बघा मित्रांनो, आता हे आंबेडकर नगर आहे आणि इथून आता आपल्याला आहे ना नाशिक शिन्नर रोड, ज्या नाशिक पुणा रोड आहे, तर आपल्याला बस या रोडनी सरळ सरळ जायचंय। हे बघा, हा जो दिसतो ना हा नाशिक पुणा रोड आहे। आता आपण त्या रोडला लागतोय आता आपण, आणि या रोड लागलं का इथून सरळ नाशिक रोड, नाशिक रोडवरून सरळ शिन्नर। चलो, ओके मित्रांनो, आता आपण नाशिक रोडचं दत्त मंदिर सिग्नल आहे ना पास केलं तेव्हा आता नाशिक रोडच्या रेल्वे ब्रिज वरती आलेलो बघा, आणि ट्रॅफिक जाम आहे एक साईडला। मित्रांनो, आता आपण शिन्नर फाटा आहे ना क्रॉस केलेला आहे बघा, आणि आता आपण निघालोय शिन्नरकडे। हे बघा मित्रांनो, ही जी आहे ना ही दारणा नदी आहे। हे बघा दारणा नदी, पाणी कमी आहे आज सोडलेलं,
नाही तर फार पाणी होतं परवा दिवशी, खूप पाणी होतं. मित्रांनो आता जे आहे येईल ते पळशे गाव आहे. पळशे मित्रांनो आता शिंदे टोल नाका येईल. आता शिंदे टोल नाका येईल आता आणि टोल नाक्याच्या पुढं शिन्नरचा घाट येईल, मोहदरी घाट, आणि त्याच्या पुढं आपल्याला माळेवाडी MIDC. चलो आता तो पुढे आहे ना, तो शिंदे टोल नाका आहे. आता तेव्हा मित्रांनो आता हा आला टोल. चला दांडावरती गेला, आपण चालायचं पुढं. तर चला आता आहे शिन्नरचा घाट मित्रांनो. नाही ना आता पुढं येईल तो शिन्नरचा घाट. तेव्हा किती छान दुकान लागलेले बघा. मस्त भारी वाटतं एकदम. धाबे खूप आहे मित्रांनो. नाशिक रोड ते शिन्नर पर्यंत धाबे खूप आहे, खूप धाबे. आता बघा शिन्नरचा घाट आहे ना, सुरू होईल आता. हे बघा हा शिन्नरचा घाट आता चालून जाईल. स्लो चालतात. लोडिंग गाड्या ज्या राहतात ना, तेव्हा या अशा ज्या लोडिंग गाड्या नाही या स्लो चालतात. त्यामुळे मग इतर गाड्यांना सुद्धा थोडं स्लो चालावं लागतं. लोडिंग गाड्या असतात खूप बघा, त्यामुळे घाटामध्ये एकदम स्लो चालतात. त्यामुळे मग आपल्याला पण स्लो चालावं लागतं आणि घाटामध्ये स्लो चालावं लागतं. हे बघा आता हे जे इथं गणपती मंदिर आहे बघा घाटातलं, हे आपलं गणपती बाप्पांचं मंदिर. खूप जुनं आहे, खूप पुरातन आहे. हे बघा मस्त पैकी एकदम. जय गणपती बाप्पा. चला आता घाट, बस घाट थोडासा पास झाला काय माळेगाव MIDC लागल. माळेगाव MIDC लागल. तिथं आपल्याला हा माल उतरायचा आहे आणि तिथून दुसरीकडून दुसऱ्या कंपनीतून आहे ना बॉटल भरून आणि रिटर्न यायचं आहे. तेव्हा किती मस्त छान छान पिवळी फुलं आहे बघा, किती मस्त फुलांची दाढी एकदम. तेव्हा मित्रांनो आता आपण घाट चढलेलो आहे. घाट संपला आता आपण आणि घाट संपून आहे ना बघा आता उतार लागलेला आहे बघा. तेव्हा तो वरचा जो टप्पा दिसतो ना, तो वरती टेकडी दिसतं ना, ते माळेगाव MIDC. तिथं आपल्याला आम्हाला उतरायचं आहे, खाली करायचं आहे. बघा सरळ जो रोड जातो ना, तो डायरेक्ट पुण्याला जातो. संगमनेर, शिर्डी, पुणा तिकडे जातो. आणि उडान पुलाच्या खाली हा सर्व्हिस रोड आहे मित्रांनो. हा डायरेक्ट आता MIDC सुरुवात झाली बघा, कंपन्या सुरुवात झाल्या आता. सर्व माळेगाव MIDC एरिया आता. बस इथं थोडं पुढं गेलं का आपल्याला खाली करायचं आहे. या मित्रांनो आता इथं डाव्या हाताला आहे ना आपल्याला टर्न मारायचं आहे माळेगाव MIDC ला. हे आता माळेगाव MIDC चा रोड. खड्डे खूप आहे मित्रांनो, खूप खड्डे. फार खड्डे रोडला. हे बघा कंपन्या बघा आता. हे इकडं MIDC मध्ये सर्व मोठमोठी वाहनं, मोठमोठ्या वाहनांची जास्त वर्दळ इथं.
सर्व अवजड वाहनं सर्व दिसते नाही. मार्वल कंपनी उजव्या हाताला मार्वल, आणि जी पुढं आहे ना ती जिंदाल कंपनी. मित्रांनो आपण तो जो रोखल्यासारखा माल घेऊन आलो ना तो इथं शिन्नरला, इथं उतरायचं बघा. ही कंपनी बघा बॅक. गाडी लावली आता आपण लोडिंगला उतरवण्यासाठी. त्यांनी थांबवलं ना, यांनी सरांनी यांनी थांबवलं ना. तेव्हा इथं उतरायचं आता. खाली झालं हे, खाली झालं का आपल्याला बॉटल भरण्यासाठी जायचं पुढच्या कंपनीमध्ये बॉटल, आणि त्या बॉटल भरून मग आपल्याला नाशिकला जायचं. ओके. तर मित्रांनो आता आपण आपली जो नाशिकवरून माल आणला होता ना बॉक्स 78 बॉक्स खाली झाले ते बघा या कंपनीमध्ये, या कंपनीत खाली झाले हे बघा. आणि आता आपण आहे ना आपल्याला ते बॉटल भरून घेऊन जायचे आहे. बॉटल भरायला कंपनीत जायचं आता दुसऱ्या, आणि मग नाशिकला जायचं आहे. चला बॉटल भरायला. चलो मित्रांनो आता आपलं ते जी प्लास्टिक कंपनी ना जिथून बॉटल भरायचे ती बघा ही आहे. ही कंपनी बघा KVS प्लास्टवर्ड म्हणून. तेव्हा ही कंपनी आहे KVS प्लास्टवर्ड. तर आता इथं भरू कंपनी आपण. आता इथून माल भरला का नाही हो. तर मित्रांनो आता गाडी लावलेली आहे लोडिंगला, आणि आता आपण आहे ना जेवण करू. कारण आज जेवणच केलं नाही. आता जवळजवळ 3:15 वाजलेले. भूक फार जेवणच लागलेली. जेवण करून घेतो मित्रांनो. आता आपण नाही का ते नाशिकवरून जो माल आणला होता त्या कंपनीला मॅक फार्माटेकला, तो माल खाली केला आले नाही. या बॉटलच्या कंपनीवरती येत होतो मी, तर गाडीने एअर पकडला. एअर पकडल्यामुळं मग थोडा मी तो एअर काढला, तर थोडीशी गाडी पुढं चालली 1 किलोमीटर, परत एअर पकडला. त्यामुळं पिकअप बिलकुल घेत नव्हती गाडी. काय प्रॉब्लेम राहिला. मग परत गाडी उभी केली आणि परत एअर काढला, गाडी स्टार्ट केली, परत थोडंसं पुढं आलो, परत अर्धा किलोमीटरपर्यंत परत पिकअप गेला तिचा, परत एअर पकडला त्याने. मग काय केलं, थोडं गाडी न थंड होऊन दिली मी. गाडी थंड होऊन दिली आणि नंतर मग परत एअर काढलं मी आणि गाडी चालू केली. मग आता कंपनीत आलो आहे बघा लोडिंग करण्यासाठी. तर असा प्रॉब्लेम झाला होता एअर पकडण्याचा. एअर पकडला म्हणजे गाडी एकदम स्लो होऊन जाते, बिलकुल चालत नाही. तुम्ही किती एक्सलेटर द्या तरी चालत नाही. अरे हा काय प्रॉब्लेम झाला. तर थोडासा हा त्रास दिला गाडीने आपल्याला आज एअर पकडण्याचा. पण प्रॉब्लेम आला होता मला. म्हणलं काय इकडं एक तर शिन्नरला आला आपण, काय प्रॉब्लेम झाला तर फिटर नाही, काय आपली ओळखीचे नाही कोणीचे फिटर वगैरे, तर प्रॉब्लेम नको यायला. थोडा घाम फुटला होता. पण काय नाही, आता हे केलं, एअर निघाला तो. आता काय नाही, ओके आली गाडी. तर चला ओके जेवण करूया आता मित्रांनो आपण. हे बघा मित्रांनो आज आपल्याला आहे बटाट्याची भाजी आणि पोळी. तर चला भूक एकदम जबरदस्त लागलेली, कारण आता जवळजवळ 3:20 झालेले मित्रांनो. तर चला या जेवण करायला. ओके मित्रांनो जेवण तर झाले मस्तपैकी. खूप भूक लागली होती. 3:15 वाजून गेले होते, त्यामुळे भूक जबरदस्त लागली होती. मस्त जेवण झालं, बरं वाटतंय आता. आणि जेवता जेवता कंपनीकडून चहा आला आपल्याला बघा. हा बघा चहा. पहिली वेळ कंपनीने चहा आणून दिला आहे बॉटल कंपनीने. तर ठीक आहे, चलो चांगली गोष्ट आहे. जेवण झाले चहा. थंड झाला थोडा, कारण जेवत होतो त्यावेळेस चहा आलेला होता. थंड झाला पण ठीक आहे बाबा, दिला हीच मेहरबानी. ओके तर मित्रांनो बघा आता आपली गाडी लोड भरलेली आहे. लोड भरलेली गाडी काय अर्धाच माल आहे फक्त.
हे बघा, अर्धाच माल आहे फक्त, काही इतका माल नाही आहे. तर चला निघूया आता नाशिक. ओके. तर मित्रांनो आता आपली गाडी पण लोड झालेली आहे. हे बघा आता हे बिल पण दिलं त्यांनी आपल्याला. तर चला निघूया आता आपण नाशिक. चलो. चहावाले बाबा बघा कंपन्यांना चहा पुरवत आहे बाबा. जेवढ्या कंपन्यांना त्या सर्वांना चहा पुरवता. त्यांनी चहा आणला होता आमच्या कंपनीला. आता चहा जो आपण पिलो त्यांनी. तर चला मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट नाशिकला. हे बाई जिंदाल कंपनी. हे जिंदाल कंपनीमधून असे कच्च स्टील मधून आहे ना असे गज वगैरे गज अँगल असे तयार होत राहतात. हे बघा आता तयार होऊन चालले ते आता बाहेर. मित्रांनो आता आपण नाशिकच्या रोडला लागलोय, म्हणजे पुन्हा नाशिक रोडला लागलोय आता आपण. बघा मित्रांनो आता आपण रिटर्नच्या मार्गाला लागलेलो आहे. हे बघा आता हा शिन्नर बायपास. मित्रांनो बघा आता नाशिकला रिटर्न जाते. आता परत घाट सुरू झाला बघा. तर मित्रांनो आता घाट उतरलोय आपण. हे घाटाच्या खाली ना आता भरपूर धाबे हॉटेल. घाट उतरल्यावर भरपूर धाबे आणि हॉटेल आहे. मित्रांनो आभाळ बघा किती आलेलं आहे जबरदस्त. बहुतेक आजही पाऊस येतोय रात्री असं वाटतंय. मित्रांनो शिंदे टोल नाका पास केला आणि पाऊस चालू झाला. आज सकाळपासून काही पाऊस नव्हता पण आता सुरू झाला. आणि बघा मित्रांनो ऊन पण पडलेलं आहे. हे बघा ऊन पण पडलेलं आहे. पाऊस पण चालू आहे आणि ऊन पण पडलेलं आहे. मित्रांनो बघा मगाशी पाऊस पडत होता आणि आता बघा आज सूर्य. हे बघा ऊन पडलेलं आहे मस्त पैकी एकदम. ऊन पावसाचा खेळ चालू आहे. तर मित्रांनो आपण आता शिन्नरवरून आहे ना ते बॉटल घेऊन आणि ते सोलपन कंपनीमध्ये सोडून दिलेले आपण. आणि नाक्यावर आलेलो आपण. बघा आपला हा नाका. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथंच संपू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, गुड बाय, सी यू.